आत्ताच्या परिस्थितीमध्ये सर्वसमावेशक विकास जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी विकासाच्या प्रक्रियेमध्ये जे वंचित आहेत किंवा दुर्बल आहेत यांचा समावेश करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि आता आपण बघतोय तर शेतीचं क्षेत्र आपलं सगळ्यात व्हल्नरेबल क्षेत्र आहे. आणि जोपर्यंत आपण क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर हे तयार करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना आपल्याला मदत ही करावीच लागेल. आज जर 30-40 लाख शेतकरी हे त्या ठिकाणी कर्जाच्या नेटमधनं बाहेर गेले असतील तर आपल्याला त्यांना नेटमध्ये परत आणणं याकरता अशा प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील. पण ही उपाययोजना करत असताना मला हे स्पष्टपणे माहिती आहे की केवळ कर्जमाफीने कधीच शेतकऱ्यांचं भलं होऊ शकत नाही. शेती क्षेत्र त्यातनं बाहेर येऊ शकत नाही. रिलीफची जी इकॉनॉमी आहे ही इकॉनॉमी ते वर्ष सस्टेन करू शकते. पण जर आपल्याला शाश्वतता आणायची असेल तर गुंतवणुकीची अर्थव्यवस्थाच आपल्याला तयार करावी लागेल. आणि म्हणून एकीकडे रिलीफची अर्थव्यवस्था तयार करत असताना सोबतच आम्ही गुंतवणुकीवर देखील भर दिलेला आहे. आणि गुंतवणुकीची अर्थव्यवस्था ही शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात करतो. आणि विशेषतः AI चा जास्तीत जास्त उपयोग, कारण ॲग्री स्टॅकमध्ये देशामध्ये आपण एका नंबरवर आहोत. 1,30,00,000 फार्मर आयडी आपण तयार केलेले आहेत. महाविस्तार हा जो आपला एजंटिक AIचा प्लॅटफॉर्म आहे, एक प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा पर्सनल एजंट आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिलाय. आता तर आदिवासी भाषेत देखील ते आपण उपलब्ध करून देतो. 30 लाख शेतकरी त्याच्यावर आलेले आहेत. ॲग्रीस्टॅक आणि महाविस्तार या दोघांना एकत्रित करून आपल्या योजना या जर आपण त्याच्यावर बेस्ड केल्या तर आपले इंटरव्हेन्शन्स हे अगदी ज्याला आउटकम बेस्ड अशा प्रकारचे होतील. अन्यथा वर्षानुवर्ष इंटरव्हेन्शन चाललेच आहेत पण पैसे कुठे जातात आणि नेमकं त्याचं काय होतं हे कळत नाही. पण आज ॲग्रीस्टॅकमुळे ते करण्याची आपल्याला आणि AI मुळे ते करण्याची आपल्याला एक टूल आता उपलब्ध झाला, त्याचा उपयोग आम्ही करू.